एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुनेवर झालेल्या छळामुळे राज्यातील राजकीय कुटुंबाची मानसिकता समोर आली असता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या सुनेने आत्महत्या केली, तर नागपुरात भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबावर त्यांच्या भावाच्या पत्नीने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे। 16 मे रोजी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केली असता वैष्णवी हगवणे आपल्या सासरच्या छळाला कंटाळून शेवटी तिने टोकाचं पाऊल उचललं। पोलिसांनी त्यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी यांना अटक केली असून राजेंद्र हगवणे आणि दुसरा मुलगा अद्याप फरार आहेत। या घटनेचा धक्का बसलेलाच असताना आता नागपूरमध्ये भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबांवर त्यांच्या भावाच्या पत्नी प्रिया फुके यांनी गंभीर आरोप करत गुन्हाही दाखल केला आहे। प्रिया यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की लग्नावेळी पती संकेत फुके यांच्या किडनी आजाराची माहिती लपविण्यात आली होती। संकेत यांच्या मृत्यूनंतर त्यांचं बँक खातं, दागिने आणि एटीएम कार्ड बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। इतकंच नाही तर आशीर्वाद बिल्डर्स मधील 40% हिस्सा देखील त्यांच्या संमतीशिवाय सासरच्या लोकांनी आपल्या नावावर करून घेतला। या प्रकरणात प्रिया फुके यांची बाजू घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी उघड समर्थन दिलं आहे। पोलिसांवर पक्षपाताचा आरोप करत त्यांनी महिला आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। झालं होतं ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रीतसर पत्रिका, ज्या रीतसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं। म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीतरिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजी खुशीने लागलेलं हे लग्न होतं। या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते। या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे, लीगल आहे। ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील। हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं। त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत। म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती, एक अतिशय आनंदी कुटुंब। या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते, तर तसं नाही। तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली, ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत। या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे। त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे। इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा